नमस्कार. ग्रंथ सूक्त, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यातही साहित्यिक सावरकर किंवा साहित्यातील सावरकर असं सूत्र धरून आजचं पुस्तक ग्रंथ मध्ये ज्याचा आपण समावेश करतोय किंवा चर्चा करतोय असं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं 1931 साली लिहिलेलं नाटक संगीत संन्यस्त खड्ग. ग्रंथसूक्तच्या कालच्या भागात मी म्हटलं तसं की मुळातच सावरकर हे महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवलं गेलेलं व्यक्तिमत्व आणि त्यातही साहित्यिक सावरकर किंवा साहित्यातील सावरकर हा त्यांचा पैलू तर फारच अनुल्लेखानं मारला जातो. परंतु अशा सावरकरांनी 3 नाटकं लिहिली: संगीत उशाप, संगीत संन्यस्त खड्ग आणि संगीत उत्तर क्रिया. त्यातल्या उत्तर क्रिया नाटकाचा आपण कालच्या ग्रंथसूक्तच्या भागामध्ये विचार केला आणि आजचा विषय संगीत संन्यस्त खड्ग. सावरकरांच्या 3 नाटकातलं सगळ्यात नशीबवान नाटक म्हणजे संगीत संन्यस्त खड्ग. या नाटकाचे त्या काळात आणि नंतरच्या काळातही पुनरुज्जीवनाच्या रूपानं अनेकदा प्रयोग करण्याचे सामर्थ्य किंवा प्रयत्न हे झालेले आहेत. त्यातही सुरुवातीच्या काळामध्ये मास्टर दीनानाथांसारख्याने या नाटकातली नाट्यपद प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकप्रिय केलेली होती. संगीत उत्तर क्रिया या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उद्देश हा पानिपतच्या लढाईचं स्मरण करून देणारा आणि त्याच्या प्रत्याशोधाची, त्याच्या प्रत्याचाराची अशी भूमिका मांडणारा असेल, तर संगीत संन्यस्त खड्ग या नाटकाचा काळाच्या दृष्टिकोनानं उत्तर क्रियेच्या संगीत उत्तर क्रिया या नाटकाच्या आधी सावरकरांनी हे नाटक लिहिलंय. कारण उत्तर क्रिया हे नाटक 1933 सालचं आहे आणि संगीत संन्यस्त खड्ग हे स्वातंत्र्यवीर साहित्यिक विनायक दामोदर सावरकर यांचं 1931 सालचं नाटक आहे. 31 साली हे नाटक लिहित असताना एक आवाजवी अशी जी अहिंसेची मागणी आपल्या देशामध्ये मूळ धरत होती, म्हणजे अहिंसा चळवळ आपल्या देशात सुरू करताना ज्यांनी ही सुरू केली त्यांना सुद्धा इतका तो अतिरेक अभिप्रेत असेल की नाही हा आणखीन एक वेगळा विषय आहे. परंतु लोकमान्य टिळकांच्या भारतीय राजकारणातल्या युगाचा अंत झाल्यानंतर सक्रिय, सशस्त्र आणि विचारवंत अशी जी स्वातंत्र्य चळवळ जनाधारित जरूर झाली, परंतु ती नको इतकी अहिंसेकडे झुकतीये का याचा विचार केला आणि अशा पद्धतीमध्ये विचार करणारी गणित म्हणजे सावरकरांचं संगीत संन्यस्त खड्ग हे 1931 साली प्रकाशित झालेलं नाटक. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बुद्ध धर्माचा ज्या वेगानं आणि ज्या प्रभावानं आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये फरक आणि प्रभाव पडत होता, त्याला हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाचा केलेला विचार अशा अर्थाची ही पार्श्वभूमी संगीत संन्यस्त खड्ग या नाटकाला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबरीनं 1931 साली हे नाटक प्रसिद्ध झालं हे लक्षात घेतलं तर 1929 ते 1934-35 हा काळ एका वेगळ्या संदर्भाचा काळ आहे, याचा सुद्धा विचार करावा लागेल, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. त्याही दृष्टिकोनातनं संगीत संन्यस्त खड्ग हे नाटक लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्यक्ष दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात जरी झालेली नसली तरी 1929च्या महामंदीचे परिणाम जाणवत होते आणि त्यावेळेला ज्या पद्धतीनं युरोपीय सत्ता जगातल्या अनेक देशांमध्ये कार्यरत आणि सत्तारूढ होत्या, त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये फरक पडत होता आणि त्याच्या परिणामार्थ, त्याच्या प्रतिकारार्थ अनेक देशांमध्ये स्वातंत्र्य चळवळीची मुळं ही रूढ होत होती आणि फार संघटित स्वरूपामध्ये, सुविहित स्वरूपामध्ये नसली तरी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या प्रमाणात, वेगवेगळ्या तीव्रतेनं जो काही एक विचार सुरू होता त्यांचे एकमेकांशी संबंध प्रस्थापित होत होते. मग हे संबंध प्रस्थापित होत असताना काही वेळेला त्याला धर्मप्रसाराचं स्वरूप आलं, काही वेळेला त्याला शस्त्रप्रसाराचं स्वरूप आलं, काही वेळेला त्याला शस्त्र संन्यासाचं स्वरूप आलं आणि याच्या अतिरेकी प्रभावातनं हिंदुस्थानी मातीमध्ये स्वातंत्र्य चळवळीची जी मुळं धरू लागली होती त्या मुळांना धक्का पोचू नये
उलट त्यांनी आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये अशा वैचारिक पार्श्वभूमीने नक्कीच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं नाटक म्हणजे संगीत संन्यस्त खड्ग. संन्यस्त खड्ग या शब्दाचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये बुद्ध धर्माच्या तुलनेमध्ये हिंदू धर्मावरती चर्चा केलेली आहे. हे करत असताना हिंदू धर्माचं आवाजवी स्तोम सावरकर मांडत नाहीत. हिंदू धर्मामधल्या चुकीच्या प्रथा, चुकीच्या रूढी या चुकीच्या आहेत हे म्हणण्याचं धाडस सावरकर दाखवतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण माझ्या धर्मामध्ये मुळातच काहीतरी चुकीचं आहे म्हणून मी दुसरा धर्म स्वीकारला पाहिजे आणि प्रसंगी त्यासाठी शस्त्रसन्यासापर्यंत पोचलं पाहिजे, ही भूमिका मात्र सावरकरांना मान्य नाही. त्यामुळे शरण नाही, रण मारीत मारीत मरेन असं विचन हे सावरकर या नाटकातनं मांडतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच वेळेला पुरुष एकीकडे शस्त्र टाकत असताना एक महिला आपल्या पराक्रमी नवऱ्याचं किंवा पुरुषाचं स्मरण करत शस्त्रसज्ज होते, हे संगीत संन्यस्त खड्गचं खरं सूत्र आहे. याला असलेले बहुपदर आवर्जून लक्षात घेण्याजोगे आहेत. होता होईतो स्त्री ही अबला आहे असं मानलं जातं. स्वातंत्र्य लढ्यातल्या वीरांगनांचं स्थान त्या मानानं चर्चिले जात नाही. क्रांतिकार्याचा विचार करत असताना फासावर गेलेल्या हुतात्म्यांचं सार्थ स्मरणही फार प्रमाणात केलं जात नाही. अशा वेळेला स्त्रिया तर अनुल्लेखानं मारल्या जातात. अशा वेळेला संन्यस्त खड्गाचा कागदोपत्री दिसणारा नायक पण प्रत्यक्षातली असलेली नायिका, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एका प्रश्नाकडे आपण किती वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहतो याचा जरूर विचार केला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये, अगदी अलीकडच्या काळामध्ये मराठी रंगभूमीवरती प्राजक्त देशमुख यांचं करुणाष्टक हे नाटक गाजतंय. करुणाष्टक या नाटकामध्ये पर्णपेठे ही अभिनेत्री समर्थपणानं जी भूमिका करते, त्या भूमिकेचं त्या नाटकाच्या शेवटी होत असलेलं पर्यावसन, तिचं विचार प्रदर्शन, कृती प्रदर्शन, अभिनय आणि हालचाली आणि याच्यामध्ये आणि संगीत संन्यस्त खड्गमध्ये तथार्थानं नायिका नसलेली पण तिच्या कृतीमध्ये असलेलं साम्य हे पाहिलं की खरोखरच सावरकरांचा विचार एका वेगळ्या संदर्भामध्ये आहे. अर्थात करुणाष्टक हे सामाजिक रूढींबद्दलचं आहे, तर संन्यस्त खड्ग हे दाखवायला धार्मिक पण प्रत्यक्षात राजकीय स्वातंत्र्याची गणितं आहेत. शेवटी लढाई करूनच स्वातंत्र्य मिळवता येतं किंवा लढाई आणि विचार यातनं स्वातंत्र्य मिळवता येतं, हा विचार आहे. करुणाष्टक मध्ये समाज रूढी हा विरोधक आहे. संन्यस्त खड्गामध्ये परधर्म आणि परराज्य हा विरोधक आहे, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. मग जर या नाटकाची जातकुळी आत्ताच्या काळामध्ये करुणाष्टकशी जुळत असेल तर या नाटकाची जातकुळी त्याच्या आधीच्या काळामध्ये जायची झाली तर आद्य शंकराचार्यांनी वेळोवेळी केलेल्या शास्त्रार्थाशी जुळते, हे लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः आद्य शंकराचार्यांनी या शास्त्रार्थ यात्रेला दिग्विजय हे नाव दिलं होतं आणि दिग्विजय हा युद्धाशी संबंधित शब्द आहे, हाही संन्यस्त खड्गमधनं दिलेला गणित आहे. शेवटी धर्मविचार मांडत असताना धर्मसंरक्षणासाठी शास्त्रार्थही करावा लागतो, पण शस्त्रार्थ सोडून चालत नाही असं शंकराचार्य शब्दानं सांगत होते. सावरकर या नाटकातनं कृतीतनं दाखवत होते. सावरकरांचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य या दोन्ही गोष्टींचा सांधेजोड असलेलं असल्यामुळे सावरकरांना हे लिहिण्याचं, हे सांगण्याचा असलेला नैतिक अधिकार या नाटकातनं पदोपदी जाणवतो. परधर्माला विरोध करत असताना, त्यातले दोष दाखवत असताना सावरकर जितक्या स्पष्टपणानं आपल्या स्वतःच्या धर्मातलेही दोष दाखवतात, त्याचबरोबरीनं शेवटी आपल्यापेक्षा जास्त समजणारा यजमान कोणालाच चालत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य सांगायला सुद्धा सावरकर कचरत नाहीत, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे उभारलेलं आणि उगारलेलं हे शस्त्र किंवा खड्ग हे मुळात उगारलेलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण म्यानातनं आल्या बाहेर काढलेल्या शस्त्रालाच संन्यस्त करता येतं.
जे ज्ञानातच आहे ते खड्ग संन्यस्त करण्याचा प्रश्नच येत नाही. मग अशा वेळेला जे ज्ञानात तलवार, जी समशेर, जे खड्ग, आधीच आपण वैचारिक दृष्ट्या, कृतीच्या दृष्ट्या, स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्ट्या, मग तो स्वातंत्र्य लढा रूढीतनं असेल, धर्मातनं असेल, परराज्यातनं असेल, स्वतःच्या विचारातनं असेल, खुळचट कालबाह्य बंधनातनं असेल, ते जे खड्ग आहे ते म्यान करायचं नाही. आणि खड्ग म्यान करणं ही अतिरेकी अहिंसा चालणारी नाही, असा संकेत देणारं, संदर्भपूर्ण, विचारपूर्ण असं नाटक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खड्ग. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.